हाय गाईस, तर आता मी जे हे बॉल्स केलेले होते ना, हे बघा, हे जे बॉल्स आहे ना ते मी आता पूर्ण केलेले. आणि हे बघा, आता मी त्याची आहे ना ते पीठ तुम्हाला मागच्याच व्हिडिओत दाखवलेलं होतं, पीठ कसं केलेलं. आता त्याची मी बॉल्स पण केले आणि त्याची जी क्रीम होती ना ती मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. हे बघा, त्याच्यामध्ये टाकलेली आणि हे वरतून त्याला ओरिओच्या आणि पिठाने कवर केलेलं आहे. आता इथं डेअरी मिल्क मेल्ट करायचं काम चालवलं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे बनून तयार आहे. जांभूळ वाटतं असे. हे आपण इथं न ठेवता आपण इथे ठेवूया. हे बघ कसे उकळी देते. बापरे, ऑटोमॅटिक गॅस. चमचा घे, एखादा चमचा, आणि त्याने असंच कर. घे कोणता पण, आता हाडू आहे का. खूप जास्त नाही मेल्ट करायची, गरम नाही राहिली पाहिजे ती. चल, आता ती डेअरी मिल्क तू आहे ना कशात काढ माहिती का. झाली का वाटीत काढ. तो वाटाय ना धुतलेली चल त्याच्याचे छोटी वाटी घे, एवढे मोठे ह्याच्यात डीप करायचे. एवढं महाग का. ही वाटी घेतलेली का मी आता, त्याच्यात हे मेल्ट झालेलं टाकायचं लाईक धिस. तर गाईज, आता आमची डेअरी मिल्क जरा जास्तच घट्ट झाली. अजून आपण एकदा करून घेऊ. मला ते बांधले. तर इथे गाईज हे बघा, तर हे बघा आता इथं कसं केलं. मम्मीने कसं हे 4 केले, अजून एवढे बाकी. माझ्याकडे एकच डेअरी मिल्क होती, तिला इतकंच मेल्ट केलेलं आहे मी. बघितलं, 2-3 बिस्किटचे पुडे ओरिओचे, त्याचे एवढे बनले. आणि एक डेअरी मिल्क. वा, याला हुशार. आणि जर तुम्हाला माझं पार्ट 2 पाहिजे असेल तर मी पुढे काय केलं, कसं खाल्लं, तर पार्ट 2 जॉईन करा. बाय बाय. सतत रहे आप.